मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शहरामधील लक्ष्मीनगर, बनकर नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरामध्ये पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचणं, ओपन स्पेसमध्ये गवत वाढणं आणि रस्त्यांची बिकट अवस्था यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या परिस्थितीमुळे डासांचं प्रमाण वाढलं आहे, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नगरपालिकेकडनं कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय आणि या पार्श्वभूमीवर समाजसेवक सुशील कुमार शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। पाणी साचलेल्या ठिकाणी मुरुम टाकणं, ओपन स्पेसमध्ये गवत मशीनद्वारे काढणं अशा कामांमधनं त्यांनी समाजहिताची भावना दाखवली आहे। यावेळी बोलताना शिंदे म्हणालेत की लक्ष्मीनगर हा शहरामधील महत्त्वाचा भाग आहे। इथेच जर रस्त्यांची अशी अवस्था असेल तर वाड्यावरती आणि दुर्गम भागामध्ये काय परिस्थिती असेल याची सहज कल्पना येते। नागरिकांनी मला फोनवरनं आपली अडचण सांगितली आणि मी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। समाजसेवा हीच माझी प्रामाणिक जबाबदारी आहे आणि नागरिकांच्या समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं त्यांनी म्हटलंय। स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या तत्पर सेवाभावाचं कौतुक केलं। नगरपालिकेने देखील यापुढे ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसतीये। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वात प्रथम माझ्या सर्व माता भगिनींना, श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो। मी काल बनकरनगरमध्ये, मी असेल, माझे सहकारी मित्र असेल राहुल शेठ गांधी यांनी बनकरनगरमधील सर्व वाढलेलं गवत, ओपन पेसमधील गवत असेल, रस्त्याच्या कडेचं गवत असेल, बनकरनगरच्या नागरिकांचे काही तक्रारी आल्या की नगरपालिका प्रशासन दखल घेत नाही, म्हणून आम्ही काल स्वखर्चाने बनकरनगरमध्ये जाऊन JCPने सर्व गवत साफसूफ करण्याचं काम केलं। साथीचे रोग पसरत होते, ते रोखण्यासाठी आम्ही ते गवत काढलं। आणि आज लक्ष्मीनगरमधील काही नागरिकांचे फोन आले की गेल्या कित्येक दिवस झाले नगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही संपर्क करतोय पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही आला। आपण पाहिला, आम्ही आत्ताच ह्या लक्ष्मीनगरमधील खड्ड्याचं पूजन केलं आणि मुद्दामून खाली बसून खड्ड्याचं दर्शन पण घेतलं, कारण हा नगरपालिकेच्या दृष्टीने एवढा पवित्र खड्डा आहे की ह्या खड्ड्याकडे दुर्लक्ष केलं नगरपालिकेने आणि एवढे दिवस नगरपालिकेला हा खड्डा पण दिसला नाही। मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आव्हान करतो की लक्ष्मीनगर हा एरिया असा आहे की श्रीगोंदा शहरातील सगळ्यात जुनी वसाहत आणि सगळ्यात जुने येणे म्हणजे लक्ष्मीनगर आहे। लक्ष्मीनगरला श्रीगोंद्यातील मगरपट्टा समजला जातो, कारण येथे सगळ्यात सुशिक्षित स्टँडर्ड वर्ग राहतो। आणि जर लक्ष्मीनगरमधील ही परिस्थिती असेल तर अजून वाड्या वस्त्यावरची काय परिस्थिती असेल? वाड्या वस्त्यावर आम्ही अजून गेलो देखील नाही। वाड्या वस्त्यावरचे नागरिक फोन करतात आहे, आम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पण जाणार आहे। काल शिक्षक कॉलनीतील नागरिकांचा फोन आला होता, उद्या परवा आम्ही शिक्षक कॉलनीत त्यांचा प्रत्यक्ष जाऊन त्यांची देखील भेट घेऊन त्यांचे देखील प्रश्न मार्गी लावणार आहे। हे सर्व मी झालं, माझे सहकारी मित्र राहुल शेठ गांधी झालं, आम्ही ह्यासाठीच करत आहोत की झोपलेल्या नगरपालिकेच्या प्रशासनाला जाग यावी, बाकीचा काहीच यामागे उद्देश नाही आमचा। नगरमधील या खड्ड्याचा प्रश्न मांडताना एक अति कळकळीची, तळतळीची आणि नम्रपूर्वक विनंती सर्व नागरिकांना करतो
की माझे सहकारी मार्गदर्शक मित्र नवनाथ खामकर मेजर साहेब यांचं संकल्प मार्ट, म्हणजे आपण त्याला सर्व येस मार्ट म्हणून त्या दुकानाला, त्या मॉलला ओळखतो, मांडवगण रोडला असलेला तो मॉल, अक्षरशः आज सकाळी त्या येस मार्टला आग लागून सर्व येस मार्टची रांगोळी झाली. सर्व खामकर कुटुंबीय दुःखाच्या खायेत लुटलं गेले. अक्षरशः मेजर साहेबांच्या डोळ्यातलं पाणी थांबाना. मगाशिकच माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते साहेब हे खामकर मेजर साहेबांना भेटायला आलते आणि आदरणीय दादांनी देखील सर्व नागरिकांना, शहरातील सर्व व्यापाऱ्यांना एक आव्हान केले की सर्व पक्षीय नागरिकांनी माऊली निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता यावे. सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष असतील, सर्व व्यापारी असतील, सर्व नागरिक असतील, ते देखील येणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी या 7 वाजता संध्याकाळी माऊलीवर आपण सगळे पाकळी गोळा करू आणि एक फुल खामकर मेजर साहेबांना देऊन त्यांचं दुःख हलकं करण्याचं काम आपण करू. मी परत एकदा विनंती करतो की सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता माऊली निवासस्थानी, आदरणीय बबनदादा पाचपुते साहेबांच्या माऊली या निवासस्थानी यावे. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.